नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज शनिवार 1 ऑगस्ट. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर काही ठिकाणी कमी झालेला आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीला आज दिवसभराचे वातावरण जर बघितले तर आज दिवसभरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हे वातावरण जे काही आहे ते सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत जेव्हा आपण वातावरण बघत आहोत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभराचं वातावरण, तर सावंतवाडी झालं, वेंगुर्ला, ओरस, मालवण हा जो काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसंच कणकवलीकडे देखील जोर वाढलेला आहे. देवगड झालं, विजयदुर्ग, राजापूर तसंच मरसोळी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसेच अनुस्कुरा, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रत्नागिरी, संगमेश्वर तसेच या ठिकाणी पुनंबरी हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. कोयना पाटणच्या परिसराकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जयगड, चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. वाई, महाबळेश्वर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. हरिहरेश्वर, मांडणगड, महाड तसेच माणगाव, मुरुड, जंजिरा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याकडे माणगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, पौड तसंच नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, कर्जत, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर या ठिकाणी देखील पावसाचा जोर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. वसई, विरार, सफाले, वाडा तसंच हा जो काही परिसर आहे शहापूरचा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. घोटी, खोडाला, जव्हार, त्र्यंबक या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी. नाशिकच्या पश्चिमेला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे. त्र्यंबक, खोडाला, जव्हार, इगतपुरीचा परिसर आहे, पेठचा परिसर आहे, दिंडोरीकडे देखील पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसेच मित्रांनो, इकडे सिंधुदुर्ग या ठिकाणी खानदेशात नंदुरबारकडे आज जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये जर बघितले तर नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, कलकुवा, करनीचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. धनोरा, आजार, भालवली हा जो काही सर्व परिसर आहे, अकराळा या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण, तर बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. हलक्या सरी काही ठिकाणी अधूनमधून बघायला मिळू शकतो आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊस आहे. अहिल्यानगरमध्ये अकोलाकडे पाऊस बघायला मिळू शकतो, अकोला तालुक्याकडे. तर पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड झालं, पौड, लवासा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. तसंच साताराच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. आणि महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे जर बघितलं तर कोल्हापूरच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. बाकी भागाकडे पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, तर ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल आज दिवसभरामध्ये. आणि पावसाचा जोर जो आहे तो हलक्या सरी आपल्याला इकडे या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदियाकडे हलक्या सरी बघायला मिळेल. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, हलक्या सरींची शक्यता आहे. दिवसभरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावतीकडे काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. हा जो काही परिसर अचलपूर, अंजनगाव, कोटेलारा तसंच दर्यापूर, पाती, अकोला आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी भागाकडे पावसाचा जोर कमीच आहे. यवतमाळकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळू शकतो. आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमी आहे. इकडे हिंगणघाटकडे अधूनमधून वर्धा, हिंगणघाट, वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर आज दिवसभरामध्ये कमी स्वरूपात राहील. किनारपट्टीला आणि खानदेशामध्ये
नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण, तर आज दिवसभराच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर कमी झालेला आहे. किनारपट्टीचा जो सर्व काही परिसर आहे आणि इकडे खानदेशामध्ये नंदुरबारचा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल. बाकी महाराष्ट्राकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी झालेला आहे आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, पावसाचा जोर हा पुन्हा पुढील 3 दिवसाचे जर वातावरण बघितले तर पुढील 3 दिवसामध्ये वाढणार का, तर आपण हे बघूया. तर 2 तारखेचे जे वातावरण आहे, 2 तारखेला बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता काही नाही पुढील 24 तासामध्ये. 3 तारखेला पावसाचा जोर थोडा वाढतोय आणि 4 तारखेला म्हणजेच पुढील 3 दिवसामध्ये जर बघितलं तर 2, 3 आणि 4 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात, काही ठिकाणी मध्यम स्वरूपी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय.